नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. बघा, आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, एखादा करार करतो, पण समोरची व्यक्ती तो मोडते. आता हे व्यावसायिक आयुष्यात असो किंवा वैयक्तिक, असं कधीही होऊ शकतं. मग प्रश्न येतो की अशा वेळी नेमकं करायचं काय? चला, आज आपण याच कायदेशीर पर्यायांवर जरा सविस्तर बोलूया. हो, प्रश्न अगदी सरळ आहे. वचन मोडलं गेलंय, आता पुढे काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी कायद्यात 2 मुख्य मार्ग दिलेले आहेत आणि तेच आपण आज समजून घेणार आहोत. चला, हे एका सोप्या उदाहरणातून समजावून घेऊया. समजा आपण खूप उत्साहाने एक नवीन दुकान सुरू करतोय, पण आपला जो कंत्राटदार आहे तो अचानक काम अर्धवट सोडून निघून जातो. आता काय? दुकान अर्धवट, पैसे अडकलेले आणि व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच थांबलेला. अशा वेळी कायदा नेमकी काय मदत करू शकतो ते पाहूया. तर अशा परिस्थितीत कायदा आपल्याला 2 मुख्य पर्याय देतो. एक म्हणजे परिस्थिती स्वतःच्या हातात घेणं आणि दुसरा म्हणजे न्यायालयाची मदत घेणं. चला तर मग हे दोन्ही पर्याय जरा सविस्तरपणे पाहूया. तर मग निवड करायची आहे ती या 2 पर्यायांमध्ये. एकीकडे काय आहे? वेळ न घालवता पटकन दुसऱ्या कोणाकडून तरी काम पूर्ण करून घ्यायचं आणि जो काही खर्च आलाय तो वसूल करायचा. यालाच आपण म्हणूया स्वतःहून दुरुस्ती. आणि दुसरीकडे सरळ न्यायालयात जायचं आणि मूळ करार पूर्ण करा किंवा नुकसान भरपाई द्या अशी मागणी करायची. आणि हो, ही निवड फार महत्त्वाची आहे, कारण यावरच पुढचे सगळे मार्ग अवलंबून असणार आहेत. चला, पहिला मार्ग पाहूया, स्वतःहून दुरुस्ती. कायद्याच्या भाषेत याला सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स किंवा पर्यायी पूर्तता म्हणतात. नावाप्रमाणेच यात नियंत्रण आपल्या हातात येतं आणि गोष्टी मार्गी लावण्याची एक प्रकारे शक्तीच मिळते. तर हे जे कलम 21 आहे ते आपल्याला एक मोठा अधिकार देतं. याचा सरळ अर्थ असा की आपण करार मोडणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत बसायची काही गरज नाही. आपण दुसऱ्या कोणाकडूनही ते काम पूर्ण करून घेऊ शकतो आणि त्यासाठी जो काही खर्च झालाय तो मूळ व्यक्तीकडून कायदेशीररित्या वसूल करू शकतो. पण थांबा, हे असं थेट नाही करता येत. यासाठी कायद्याने काही पायऱ्या ठरवून दिल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला करार मोडणाऱ्या व्यक्तीला 30 दिवसांची एक लेखी नोटीस द्यावी लागते. त्यावेळेतही त्यांनी काम केलं नाही तरच आपण दुसऱ्याकडून काम करून घेऊन खर्चासाठी दावा करू शकतो. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. एकदा का आपण पर्यायी पूर्ततेचा मार्ग निवडला, म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेतलं की झालं, मग आपण मूळ कंत्राटदारावर तेच काम पूर्ण करण्यासाठी कोर्टात दावा नाही करू शकत. हा एक वन वे रस्ता आहे, त्यामुळे ही निवड खूप विचारपूर्वक करावी लागते. आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे. काही वेळा आपल्याला दुसऱ्या कोणाकडून काम नको असतं किंवा पैशांपेक्षाही तो मूळ करार पूर्ण होणं जास्त महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत आपण न्यायालयाकडे जातो आणि विशिष्ट पूर्तता किंवा ज्याला इंग्रजीत स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणतात त्याची मागणी करतो. आता बघा, कोर्टाकडे नुकसान भरपाई देण्याचे अनेक अधिकार असतात. कलम 21 नुसार कोर्ट फक्त करार पूर्ण करण्याचा आदेश देत नाही, तर त्यासोबत झालेल्या त्रासासाठी अतिरिक्त भरपाईही देऊ शकतं. समजा करार पूर्ण करणं शक्यच नसेल तर त्याऐवजी नुकसान भरपाई मिळते. इतकंच नाही तर न्याय पूर्ण होत नाहीये असं वाटल्यास कोर्ट आणखी भरपाईचा आदेश देऊ शकतं. आणि एवढंच नाही, कलम 22 नुसार कोर्ट आणखीही मदत करू शकतं, जसं की मालमत्तेचा ताबा मिळवून देणं, तिची विभागणी करणं किंवा आपण दिलेली ॲडव्हान्स रक्कम परत मिळवून देणं. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, या सगळ्या गोष्टींची मागणी आपल्याला आपल्या दाव्यात अगदी स्पष्टपणे करावी लागते. आता आपण एका विशेष परिस्थितीकडे येऊया. काही करार असे असतात की ते थांबवणं सार्वजनिक हिताचं नसतं, जसे की मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प, म्हणजे रस्ते, पूल, वीज प्रकल्प वगैरे. अशा प्रकरणांमध्ये कायदा जरा वेगळा विचार करतो. इथे कायदा सार्वजनिक हिताला प्राधान्य देतो. कलम 20A अगदी स्पष्टपणे सांगतं की देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना कोर्टाच्या आदेशाने थांबवता येणार नाही. याचा अर्थ रस्ते, पूल किंवा वीज प्रकल्पांसारखी कामं कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय पूर्ण झाली पाहिजेत, हे कायद्याला अपेक्षित आहे. आणि ह्या प्रकरणांना किती गांभीर्याने घेतलं जातं हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. कलम 20K नुसार अशा प्रकल्पांशी संबंधित खटल्यांचा निकाल न्यायालयाने 12 महिन्यांच्या आत लावलाच पाहिजे. यावरून ह्या प्रकरणांमध्ये वेळेचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं.
तर आपण दोन अगदी वेगवेगळे मार्ग पाहिले. एक स्वतः नियंत्रण मिळवण्याचा आणि दुसरा न्यायालयावर अवलंबून राहण्याचा. आता या सगळ्या माहितीच्या आधारे योग्य निवड कशी करायची ते समजून घेऊया. आणि आता येतो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा इशारा. कलम 24 काय सांगतं की जर कोर्टाने आपला विशिष्ट पूर्ततेचा दावा फेटाळला तर आपण त्याच प्रकरणासाठी नुकसान भरपाई मागू शकत नाही. आपला तो हक्कही संपतो. याचा अर्थ कोर्टात जाण्याचा निर्णय हा शेवटचा असतो. तो अयशस्वी झाला तर दुसरा कायदेशीर पर्याय शिल्लक राहत नाही. तर शेवटी प्रश्न तोच उरतो, नियंत्रण स्वतःकडे घ्यायचं की प्रकरण कोर्टात न्यायचं? एक मार्ग वेगवान आहे तर दुसरा न्यायाची हमी देऊ शकतो. याचं उत्तर खरं तर प्रत्येकाच्या परिस्थितीवर आणि गरजेवर अवलंबून आहे. योग्य माहितीसह विचारपूर्वक घेतलेला निर्णयच आपल्याला योग्य न्यायापर्यंत पोहोचवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.